अंमळनेर येथील अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जवळपास त्यांचा प्रवेश निश्चित झालेला असून आता फक्त प्रवेशाची औपचारिकता बाकी आहे। आपल्यासोबत शिरीष चौधरी स्वतः आहेत। काय सांगणार दादा, आपण अपक्ष आमदार होता, आतापर्यंत आपण अपक्ष आमदार झाल्यानंतर या ठिकाणी तालुक्यामध्ये असेल किंवा नंदुरबारला असेल भाजपला पाठिंबा दिलेला होता, मात्र आपण शिंदे गटात जाणार मागचा निर्णय का घेतला नाही? मी 2014 अपक्ष म्हणून निवडून आलो होतो। त्यानंतर भाजपला सपोर्ट केला आणि भाजपचं काम मी नेहमी करतच राहिलो। अंमळनेरमध्ये आणि नंदुरबारमध्ये माझे जवळपास 14 नगरसेवक हे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। आणि असं असताना प्रॉपर स्थानिक राजकारण जे आहे तर स्थानिक राजकारणानं कंटाळून आम्हाला हा पक्षप्रवेश घेणं हे गरजेचं झालेलं आहे। दादा, आपण जर बघितलं तर आपलं या ठिकाणी नगराध्यक्ष असतील की नगरसेवक आहे, हे आपला बराचसा या ठिकाणी गोतावळा आहे, समर्थक देखील आहेत। नंदुरबारमध्ये सुद्धा आपली राजकारणात चांगली पकड आहे। तर नेमकं आपल्यासोबत किती नगरसेवक असतील, किती नगराध्यक्ष किंवा किती लोकांचा प्रवेश आपल्यासोबत शिवसेनेत होणार आहे? अंमळनेरचा विचार केला असता तर अंमळनेरमध्ये जे माझे रुलिंगचे 12 नगरसेवक होते आणि माझे आहेत असं करून 25 ते 30 नगरसेवक आम्ही माजी जे होते ते सगळे प्रवेश करणार आहोत। नगरसेवकांसोबतच ग्रामपंचायतचे सरपंच असतील, माजी सदस्य असतील, नंतर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन असतील, त्यानंतर जिल्हा परिषदचे माजी पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, असं एकूण मिळून मला पण विचारतं सरपंच वगैरे 100-1 सरपंच प्रवेश करतील, सदस्य प्रवेश करतील। आणि त्या हिशोबाने नंदुरबारचाही विचार केला तर नंदुरबारमध्ये 20-1 नगरसेवक जे माझे आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये रुलिंगमध्ये आहेत मागे, ते सगळे प्रवेश करतील, माजी वगैरे पदाधिकारी करतील। त्याचप्रमाणे तळोद्याला बी नगरसेवक ते माझ्याजवळ येतील, शहाद्याचे नगरसेवक आहेत नंदुरबार जिल्ह्यामधले, ते सगळी माझ्यासोबत प्रवेश करतील। दादा, आपलं जर बघितलं तर आमदार झाल्यानंतर आपलं थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध होते, गिरीश महाजनांचे संबंध होते। भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष मानला जातो, मात्र असं असताना आपण आता या निवडणुकीच्या तोंडावर नेमकं ज्या पक्षाला तुम्ही या ठिकाणी मोठं केलं, भाजपला पाठिंबा दिला, त्या पक्षाला सोडून तुम्ही शिवसेनेत प्रवेश करताय। देवेंद्र भाऊंजवळ संबंध होते नव्हे, आहेतच। गिरीश भाऊंजवळ बी संबंध आहेत आणि ते संबंध टिकूनच राहणार आहेत, संबंध काय तुटणार नाहीत। परंतु इथलं स्थानिक राजकारणचा विचार केला तर इथं स्थानिक राजकारण हे याचं कंटाळून इथलं असेल किंवा नंदुरबारचं असेल, भाजपच्या स्थानिक राजकारणाच्या हिशोबाने, स्थानिक नेत्यांच्या हिशोबाने आपल्याला किंवा आपल्या कार्यकर्त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे। आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरच कधी आपण असणार आणि कार्यकर्त्यांच्या यांना कधी भाजपकडनं त्रास होत असेल तर मग आपल्याला आपली चूल दुसरी मांडायला हरकत नाही, या विचाराने आम्ही आमची वेगळी चूल मांडतो आहे। त्रास कसा होतो दादा नेमका? कार्यकर्त्यांचे कामं होत नाही, खोटे केसेस दाखल करायला हे करतात, कार्यकर्त्यांचं काम कुठलं राहिलं त्याच्या आडखाडी करतात। आपण काही स्कीम आणल्या तर त्या आपल्या कार्यकर्त्यांना जे आहेत, ज्यांनी रात्रंदिवस भाजपसाठी मेहनत केलेली आणि ते भाजप म्हणून हे करतायत, तर त्यांचे कामं होत नाही आहेत। शेवटी त्यांचं कामं झालं नाही तर मग आपल्याला आपलं वेगळं अस्तित्व घेणं हे गरजेचं राहतं। दादा, नेमकं आता अंमळनेरचं जर आपण राजकारण बघितलं तर या ठिकाणी शिवसेना पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी संघटित नाही आहे, मात्र आता तुमच्या निमित्ताने जे आहे या ठिकाणी शिवसेनेला एक स्वतंत्र नेता मिळणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना वाढवण्याचं या ठिकाणी मोठं आव्हान तुमच्याकडे असणार आहे, कसं पेलणार आहे आव्हान? निश्चितच आव्हान पेलायचं हे माझ्या रक्तातच आहे, कारण मी नंदुरबार जिल्ह्यातनं इथं आलो आणि आमदार झालो, हे बी मोठं आव्हान होतं आणि तेही मी सक्सेसफुल करून दाखवलं। आता इथं शिवसेना आपल्याला मनाला पाहिजे तसे नाही आहे, परंतु शिवसेना आणि आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते हे सगळे शिवसेनेत आल्यामुळे मी याला आता विश्वासाने सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये अंमळनेर नगरपालिकेवर शिवसेनेच्या भगवा फडकण्याशिवाय राहू देणार नाही। आता प्रवेशाचा काही मुहूर्त ठरला आहे का? प्रवेशाचा मुहूर्त 1-2-3 वेळा तारीख दिली होती साहेबांनी, परंतु त्यांचा जो दौरा आहे
तो कॅन्सल झाल्यामुळे आता पुढची तारीख आपल्याला लवकरच कळवतील आणि त्या तारखेला सगळ्यांचा प्रवेश होईल. तर अंमळनेरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अपक्ष आमदार म्हणून शिरीष चौधरी निवडून आले आणि त्यानंतर त्यांचं राजकारण जे आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं. आमदार झाल्यानंतर त्यांनी सतत भाजपला पाठिंबा दिला, भाजपसुद्धा या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आता या माजी आमदारांनी जे आहे शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठेतरी तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य कमी आहे, मात्र आता मोठी ताकद या ठिकाणी उभं करण्याचं काम शिरीष चौधरी यांच्या खांद्यावर असणार आहे. मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा हा प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जातो आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अंमळनेरच्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच झेंडा फडकेल असा विश्वास देखील या ठिकाणी शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.